जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अखेर सकाळपासूनच सुरुवात झाली। महायुतीचे बसवराज पाटील तर मवियाच्या महेश देशमुखांमध्ये चुरस वाटली आहे। या संदर्भात मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। आपण आहे धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी जर आपण बघितलं तर मतमोजणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। आणि या निवडणुकीत जर आपण एकूणच जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी महायुती विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडी अशी ही थेट निवडणूक झाली होती। आणि या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता। एकूण 988 मतदारांपैकी 983 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलेलं आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर 18 तारखेला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा निकाल आज होतोय। आणि जे 983 मतदारांनी मतदान केले आणि उमेदवारांचे जे भवितव्य ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच जर बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती अटीतटीची निवडणूक पाहायला मिळाली होती। या ठिकाणी काँग्रेसचे अमित देशमुख यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली होती। भारतीय जनता पार्टीचे जे दिग्गज नेते आहेत त्यांची देखील प्रतिष्ठा निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख असा सामना पाहायला मिळाला होता। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत बाजी कोण मारतं हे अवघ्या काही क्षणात कळणार आहे। त्यामुळे चित्र जे आहे ते अवघ्या काही क्षणात स्पष्ट होणार आहे। आणि या निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव। बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सध्या